कल्याण में एक भाई ने ही भाई की जान ले ली। इस दिल दहला देने वाली घटना को जमीन विवाद के चलते अंजाम दिया गया। गुरुवार आधी रात को हुई इस घटना से जहां पूरे इलाके में हड़कंप मच गया, वहीं फरार आरोपी की तलाश जारी है। काल रात्री 12 वाजेच्या सुमारास कोळशेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका इस्माला गोळी मारून त्याची खून करण्यात आला अशी बातमी आमच्या पोलीस स्टेशनला मिळाली होती। कोळशेवाडी पोलीस स्टेशनला कोळशेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री नायदे आणि त्यांची टीम हे दोघेही घटनास्थळी गेले आणि घटनास्थळी त्यांनी ते सगळी पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आले की रणजित दुबे जो मयत आहे, ज्याला गोळी लागून मयत झालेला आहे, त्या इस्माला त्याचाच चुलत भाऊ एक राम शंकर दुबे याने गोळी मारून खून केलेला आहे अशा आम्हाला माहिती मिळाल्याच्या नंतर आम्ही त्याची बहीण आहे, मयताची बहीण, तिची फिर्याद घेऊन रीतसर गुन्हा दाखल केला आणि 5 तासाच्या या गुन्ह्यातील आरोपी राम दुबे याला अटक करण्यात आलेली आहे। या गुन्ह्याचा पुढचा तपास पोलीस निरीक्षक श्री नाईक साहेब हे करीत आहेत। ह्या दोघं भावांची उत्तर प्रदेशचे राहणारे आहे। त्यांची वडिलोपार्जित मालमत्तेवरनं गावाकडे भांडण आहे आणि त्या भांडणामुळे त्यांची वाद बऱ्याच दिवसापासून चालू असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे। ते कारण ह्या खून करण्यामागे असू शकते असा अंदाज वर्तवला जातो। आरोपीची काय पार्श्वभूमी? आरोपी हा दोघांची एकमेकाविरुद्ध गुन्हे दाखल आहे, गावाकडे पण आहे, इथे पण कल्याणमध्येही एक गुन्हा त्याच्यावर दाखल आहे अशी माहिती मिळालेली आहे आतापर्यंत। आरोपी आता एकच वर गुन्हा दाखल झालेला आहे। जी तक्रारमध्ये आहे, फिर्यादमध्ये आहे, ते एकाच आरोपीचं नाव आहे। जास्त आरोपी असतील तपासामध्ये जसे निष्पन्न होईल तशी कारवाई करण्यात येईल पुढे। सर, रणजित याच्या वडिलांवर ही हत्या झालेली आहे। त्यांच्यावर उत्तर प्रदेशलाही गुन्हे दाखल होते, इथेही गुन्हे दाखल होते। पोलीस स्टेशनला कारवाई करण्यात आली होती, त्यांच्यावर रीतसर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली होती।